एखाद्या व्यक्तीवर इतकं प्रेम करावं की त्या प्रेमाला आपण देवत्व द्यावं आणि मग त्याच प्रेमामुळे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करावं. हे तुम्हाला योग्य वाटतं का? आज आपण बोलणार आहोत एका अशा कादंबरीबद्दल जी प्रेमकथा नसून शोकांतिका आहे. नमस्कार, मी विकास बलवंत शुक्ल आणि तुम्ही पाहत आहात विकासवाणी. आज आपण ओळख करून घेणार आहोत गुनाहो का देवता या अजरामर कादंबरीची, जिचे लेखक आहेत धर्मवीर भारती. नुकतीच मी धर्मवीर भारती यांची गुनाहो का देवता ही हिंदी कादंबरी वाचली. वाचताना मी अक्षरशः झपाटून गेलो. एकतर माझं हिंदी साहित्याचं वाचन मुळातच खूप कमी. शाळेत असताना पाठ्यपुस्तकात असलेल्या कथा आणि लेख एवढंच वाचलेलं. त्या व्यतिरिक्त गोदान ही प्रेमचंद यांची जागतिक दर्जाची कादंबरी सोडली तर कादंबऱ्या कोणत्याच वाचलेल्या नव्हत्या. त्यामुळे गुनाहो का देवता वाचताना हाही एक विचार डोक्यात आला की आपण आत्तापर्यंत हिंदी साहित्यापासून का बरं दूर राहिलो. गुनाहो का देवता 1950च्या दशकातली एक प्रेमकथा. सुधा, चंदर आणि बिनती ही यातली प्रमुख पात्र. सुधा ही डॉक्टर शुक्ला या विद्वान, विचारवंत आणि लेखकाची आईविना वाढलेली लाडकी कन्या. चंदर हा डॉक्टर शुक्ला यांचा शिष्य आणि जवळजवळ मानसपुत्र. त्यालाही आईवडील नाहीत. तो अर्थशास्त्राचा विद्यार्थी तर सुधा साहित्याची. तो कॉलेज सोडलं तर सुधाच्याच घरी असतो. शुक्ला ब्राह्मण असूनही फारसं सोवळं ओवळं न पाळणारे असल्याने ठाकूर असूनही चंदरला त्यांच्या घरात पूर्ण मुभा. गेसू ही मुस्लिम मुलगी सुधाची जीवश्च कंठस्थ मैत्रीण. तिचं अख्तर नामक तरुणाशी लग्न ठरलंय आणि ती आपल्या प्यार मोहब्बतीची आणि सुखी संसाराची स्वप्न बघण्यात रंगली आहे. तास बुडवून कॉलेजच्या हिरवळीवर पहुडून आकाशाकडे बघत ती आणि सुधा एकमेकींशी प्रेमावर गप्पा मारतात आणि शेरोशायरी एकमेकींना ऐकवतात. बिनती ही सुधाची आतेबहीण. डॉक्टर शुक्ला यांची अत्यंत कर्मठ आणि देवदेव करणारी बहीण आपल्या मुलीसह भावाकडे राहायला आली आहे. ती विधवा आहे आणि जन्माला येताच आपल्या पित्याला खाऊन टाकलं म्हणून ती तिच्या मुलीचा म्हणजे बिनतीचा खूप रागराग करत असते. सतत तिला टोचून बोलणं, हिडीस करणं या तिच्या वागण्याने बिनती खूप दुःखी आहे. तरी पण ती आपल्या मोकळ्या आणि उत्फुल्ल स्वभावामुळे सतत आनंदी राहण्याचा आणि थट्टा मस्करी करण्याचा प्रयत्न करत असते. ती आता सुधाच्या घरी राहून शिक्षण घेत आहे आणि तिचंही लग्न तिच्या आईने ठरवून टाकलंय. ही झाली कादंबरीतली प्रमुख पात्रांची ओळख. गुनाहो का देवता ही कादंबरी इतकी वाचकप्रिय आहे की मी वाचली ती 2024 साली निघालेली तिची 81वी आवृत्ती आहे. ही केवळ एक प्रेमकथा नाही तर मानवी मनातील सूक्ष्म गुंतागुंती, सामाजिक बंधनं आणि अपूर्णतेची वेदना यांचं अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण या कादंबरीत आहे. या कादंबरीची लोकप्रियता तिच्या कथानकात नसून तिच्या भावविश्वात आहे, जे वाचकाला अंतर्मुख करून सोडतं. कथानकाच्या केंद्रस्थानी असलेली चंदर आणि सुधा ही दोन पात्र प्रथमदर्शनी एकमेकांवर प्रेम करताना दिसतात. परंतु त्यांचं प्रेम हे साधं, सरळ किंवा व्यक्त होणारं नाही. उलट त्या दोघांनी प्रेमाला इतकं उच्च आणि पवित्र करून ठेवलंय की त्याला मानवी स्वरूप मिळतच नाही. चंदर सुधावर प्रेम करतो, परंतु त्या प्रेमाला तो देवत्वाच्या इतक्या उंचीवर नेऊन ठेवतो की जिथे शारीरिक प्रेमाला स्थानच नसतं. परिणामी तो स्वतःच निर्माण केलेल्या आदर्शात अडकतो आणि सुधालाही त्या चौकटीत अडकवतो. सुधाचं व्यक्तिमत्व अधिक गुंतागुंतीचं आहे. ती चंदरवर अपार प्रेम करते, परंतु तिला त्या प्रेमाची स्पष्ट जाणीव होत नाही. तिच्या वागण्यातून, स्पर्शातून, जवळीकीमधून प्रेम व्यक्त होत असतं खरं, पण तिच्या मनात ते प्रेम भक्ती किंवा समर्पण या स्वरूपातच राहतं. ती तर चंदरशी बोलताना किंवा पत्रातही त्याला मेरे देवता असंच संबोधते. कैलाश या साम्यवादी विचारांच्या आणि राजकारणात सक्रिय असलेल्या तरुणाशी
विवाह झाल्यानंतर सुधाच्या जीवनात एक मोठा अंतर्गत संघर्ष निर्माण होतो. शरीर एका नात्यात आणि मन मात्र दुसऱ्यात अडकलेलं. या द्वंद्वातून बाहेर पडण्याऐवजी ती अध्यात्माकडे वळते. तिचं प्रेम देवाकडे म्हणजे कृष्णाकडे वळवते. परंतु हे वळण मुक्तीचं नसून तिच्या तुटलेल्या मनाचा एक आधार असतं आणि त्यामुळेच तिची शोकांतिका सर्वाधिक तीव्र भासते. चंदरच्या आयुष्यात येणारं प्रमिला डिक्रूज उर्फ पम्मी हे पात्र या कथेतील एक वेगळा आयाम उघडतं. पम्मी मुक्त, मोकळी आणि शारीरिक नात्याचा स्वीकार करणारी आहे. चंदर तिच्याकडे आकर्षित होतो आणि तिच्याशी जवळीक निर्माण करतो. या नात्याचं स्वरूप लेखक स्पष्टपणे सांगत नाही, परंतु त्यातून चंदरच्या व्यक्तिमत्वातील दुभंग स्पष्ट दिसतो. तो प्रेम आणि शरीर यांना वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करतो. हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरते. कादंबरीच्या शीर्षकात त्याला गुन्हा का देवता म्हटलंय, पण त्याचा गुन्हा म्हणजे त्याचे पम्मीसोबतचे संबंध नव्हेत, तर स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक न राहणं हा आहे. बिंती हे पात्र या साऱ्या गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत वास्तववादी आणि ठामपणे उभं राहताना दिसतं. ती स्पष्टवक्ती आहे. भावनांबद्दल आणि शरीराविषयी कोणताही अपराधभाव ती बाळगत नाही. तिचं विधान की खेड्यातल्या मुलींना लग्नापूर्वीच शरीर संबंधाचा अनुभव येतो, हे शब्दशः सत्य म्हणून नव्हे, तर समाजातील दांभिकतेवर केलेली टिप्पणी म्हणून पाहावं लागतं. बिंती प्रेम आणि शरीर यांच्यात कृत्रिम भिंत उभी करत नाही आणि म्हणूनच शेवटी चंदर तिचा स्वीकार करताना दिसतो. तो केवळ पर्याय म्हणून नसून वास्तवाची जाणीव झाल्यानंतर घेतलेला निर्णय असतो. हा निर्णय त्याचा पराभव सुद्धा आहे, कारण त्याचं आदर्श प्रेम भंग पावलंय आणि त्याच्या निर्णयात परिपक्वताही आहे, कारण त्याने आता वास्तव स्वीकारलं आहे. या कादंबरीतील पम्मीचा भाऊ बर्टी हे पात्र विशेष उल्लेखनीय आहे. वरवर वेडा वाटणारा हा माणूस अत्यंत मार्मिक निरीक्षण करतो. जिचा मी तिरस्कार करतो तिच्याशी मी लग्न करीन आणि ज्या पोपटावर प्रेम करतो त्याला मारून टाकीन. किंवा मुलींना लग्नापूर्वी पती हवा आणि लग्नानंतर प्रिय कर. अशी त्याची वाक्य ही केवळ विचित्र बडबड नसून समाजातील विसंगतींवर त्याने म्हणजे लेखकाने केलेली तीक्ष्ण भाष्य आहेत. प्रेम आणि विवाह यांच्यातील तफावत, मानवी मनाची चंचलता आणि सामाजिक ढोंगीपणा यावर लेखकाने बर्टीच्या या विधानांच्या द्वारे प्रकाश टाकलाय. बिंतीचा सतत राग राग करणारी तिची आई म्हणजेच सुधाची बुवा हे पात्र देखील महत्वाचं आहे. तिचा बिंतीवरील राग हा केवळ वैयक्तिक नाही. बिनतीच्या जन्मानंतर ती विधवा झाल्याने तिच्या मनात बिंतीविषयी अपशकुनाची भावना निर्माण झाली आहे. त्याहूनही मोठं कारण म्हणजे तिचं स्वतःचं दडपलेलं आयुष्य. बिंतीमध्ये तिला स्वतःचं न जगलेलं जीवन दिसतं आणि म्हणूनच तिचा राग अधिक तीव्र होतो. गुनाहो का देवता ही कादंबरी आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. तो म्हणजे प्रेम फक्त आत्मिक असावं का, की शरीर आणि मन यांच्यात समतोल आवश्यक आहे? या कथेतील पात्र प्रेमाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवतात की त्या प्रेमात त्यांना जगणंच अशक्य होतं आणि म्हणूनच ही कथा अपूर्णतेतच पूर्ण वाटते. ही कादंबरी वाचून समाधान मिळत नाही, पण ती आपल्याला विचार करायला लावते. कारण जिथे प्रेम पूर्ण होत नाही, अपूर्णावस्थेतच राहतं, तिथेच ते दीर्घकाळ मनात जिवंत राहतं. सुधाने जरी त्याला देवत्व दिलं तरी चंदर त्या पातळीवर राहू शकत नाही. तो माणूस बनतो. पण सुधा, ती मात्र स्वतःला पूर्णपणे समर्पित करते, पूर्णपणे मिटवून टाकते आणि कदाचित म्हणूनच ही कथा मनाला चिरकाल भिडून राहते. गुनाहो का देवता या कादंबरीला खूप मोठे साहित्यिक पुरस्कार मिळाले अशी नोंद आढळत नाही, पण तिची खरी ताकद पुरस्कारांमध्ये नसून तिच्या अत्यंत मोठ्या वाचक वर्गात आहे. अनेक दशकांपासून सतत छापील राहण्यात आहे. म्हणजेच ही अवॉर्ड विनिंग यापेक्षा अधिक रीडर लव्ड क्लासिक अशी कादंबरी आहे. धर्मवीर भारती यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तसंच ते अनेक वर्ष धर्मयुगचे संपादक राहिले होते, त्यामुळे त्यांना त्यांच्या संपादकीय कारकिर्दीबद्दल पुरस्कारही मिळाला आहे आणि त्यांचं अंधायुग
हे जे नाटक आहे त्या नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. गुन्हाओं का देवता या कादंबरी व्यतिरिक्त त्यांची गाजलेली पुस्तकं अशी आहेत: सूरज का सातवा घोडा आणि गुन्हाओं का देवता या कादंबऱ्या, अंधायुग हे महाभारताच्या पार्श्वभूमीवरचं अत्यंत प्रभावी नाटक आणि कनुप्रिया हे राधाकृष्ण प्रेमावर आधारित अत्यंत भावस्पर्शी दीर्घकाव्य. त्यांच्या सूरज का सातवा घोडा या कादंबरीवर आधारित एक चित्रपटसुद्धा बनला आहे, ज्याचं दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केलं होतं. तर मित्रहो, अशा रीतीने आज आपण धर्मवीर भारती यांच्या गुन्हाओं का देवता या अत्यंत गाजलेल्या कादंबरीची थोडक्यात ओळख करून घेतली. आपण ही कादंबरी वाचली आहे का? वाचली नसेल तर अवश्य वाचा, अशी मी तुम्हाला शिफारस करेल. ठीक आहे, पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत. तोवर धन्यवाद.